भविष्यामध्ये मुलींची संख्या कमी असेल तर द्रौपदी सारखं करावं लागेल। अजित पवारांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय। मुलींच्या जन्मदराबाबत अजित पवारांचं वक्तव्य गंभीर आहे। हास्यास्पदरित्या वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे असं विद्या चव्हाण म्हणतात। काय प्रकार चालतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। पण म्हणून म्हणजे तुम्हाला दोष मी देत नाही, पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलात सून म्हणून, आणि तुम्ही सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही, एवढं लक्षात। तुम्ही आमच्या घरचे आहेत, तुम्ही आमची लक्ष्मी आहे, त्याबद्दल आमचं कुणाचंही दुमत नाही। पण अशा घटना घडू नये, नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येत होत्या, 790 पर्यंत पण मुली। म्हणलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे, पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय, असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल। ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, नाहीतर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला। अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही, पण एक गंमत म्हणून मी त्याचा उल्लेख केला। जसजशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे मला वाटतं अजितदादांचा स्वतःवरचा तोल सुटत चाललेला आहे आणि अजितदादांची आजची विधानं निश्चितच आक्षेपार्ह आहेत। मुलींचा जन्मदर घटलाय याच्याविषयी त्यांना काळजी वाटत नाहीये। ते विनोदाने म्हणतायत की द्रौपदी सारखं नको व्हायला, म्हणजे हा चेष्टेचा भाग असू शकतो का असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। नक्की त्यांना काय म्हणायचंय? आणि ह्याच्यावरती आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाची खुर्ची सांभाळणाऱ्या चाकणकर ताई काय बोलणार आहेत का? साधी नोटीस तरी पाठवणार आहेत का अजितदादांना? असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।